नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली आणि आता पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांनी सलाईन लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती आणि त्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार वेळ का मागते या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यास आंदोलनाची धार कमी केली जाईल. मात्र आंदोलन सुरूच राहील असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय. तर मराठा समाजामधील मुलांना न्याय द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आणि आज सहकाऱ्यांसोबत चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि सगळे गुन्हे मागे घेतले याचं आम्ही स्वागत करतो आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाचं सुद्धा स्वागत करतो. मात्र मी कुणालाही दबत नाही, फक्त समाजाला दबतो असंही ते म्हणाले. आणि त्यामुळे जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असून सरकारला वेळ कशासाठी हवाय असं त्यांनी सांगावं असं त्यांनी म्हटलंय. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या केलेल्या शहाजी कदम यांच्या कुटुंबाची पालकमंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली आहे. येरमाळा इथं शहाजी कदम यांच्या कुटुंबाला आधार देत त्यांचं पालकत्व स्वीकारले. कुटुंबाला कोणतीही अडचण आली तर संपर्क करा असंही या भेटीदरम्यान तानाजी सावंत म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतची सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. तर मनोज जरांगेंच्या आरोग्याची सगळ्यांना चिंता असून मनोज जरांगेंनी तातडीनं उपोषण मागे घ्यावा असा ठराव या बैठकीमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलाय. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात येतील तसंच लाठीचार्ज प्रकरणी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस असून दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी या मागणी घेऊन ओबीसी कुणबी समाजाचं नागपूरमध्ये धरणं आंदोलन सुरू आहे. तर मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. चौंडीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या आणि यावेळी सरकारनं आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. अमरावतीमधल्या अंजनगाव सुर्जी इथल्या दहीहंडी स्पर्धेदरम्यान आमदार रवी राणा यांनी आमदार बळवंत वानखेडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आणि तिथला आमदार दुसऱ्या मतदारसंघातील आमदाराच्या चपला उचलतो अशी टीका त्यांनी केली आहे. तर खुर्चीला लाथ मारण्याची ताकद ज्याच्यात असते त्यालाच मर्द आमदार म्हणतात असा टोला त्यांनी वानखेडेंना लगावलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. ते जर्मनी आणि युकेचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. तर सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दालनामध्ये तोडफोड प्रकरणी आता 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आलं होतं. शिक्षक भरतीमध्ये धनगर समाजाला डावलल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली होती. तर गोंदिया तालुक्यामधील ग्राम बिरसी विमानतळ इथं प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं आणि यावेळेस प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आणि मागण्यांचं निवेदन बिरसी विमानतळाच्या संचालकांना देण्यात आलं. सांगलीमधल्या मिरजेमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील 4 गोविंदा संघांनी सहभाग घेतलाय. तासगावच्या पथकानं 7 थर रचत ही हंडी फोडून बक्षीस पटकावलं. छत्रपती संभाजीनगरमधील चित्ते पिंपळगाव या ठिकाणच्या शिवाबैलाची लंपी आजारानं त्यांचा मृत्यू झालाय. तर बैलगाडा शर्यतीमध्ये प्रत्येक ठिकाणी विजयी गुलाल उधळणारा आणि बैलगाडा शर्यतीतील बिनजोड शर्यतीचा बादशहा म्हणून त्याची ओळख होती. तब्बल 9 लाख रुपये किमतीच्या शिवाचा लंपी आजारानं मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तर धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुक्यामध्ये 40 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका वनविभागाला करण्यात यश आलंय. कंचनपूर परिसरामध्ये शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या अंदाज न आल्यानं विहिरीत पडला आणि याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं पिंजरा विहिरीत सोडून तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढले. धुळे जिल्ह्यामधील पिंपळणे सटाणा रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, तर या रस्त्यावरून वाट काढताना वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. तर या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे.
कुणबी समाजानंतर आता विदर्भामधील तेली समाज आक्रमक झालाय, तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विदर्भामधील सगळ्या शाखेय तेली समाजाची आज महत्त्वपूर्ण बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यंदाच्या समाधानकारक पाऊस झाल्यानं भात शेती चांगलीच बहरली, तर जिल्ह्यामध्ये 70,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. भात पीक जोमानं आल्यानं शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुक्ताईनगरमध्ये वेळेवर बस येत नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांचं घरच गाठलंय. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बस आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारलाय, तर बस वेळेमध्ये येतील असं आश्वासन आगार प्रमुखांनी दिलंय. तर भिवंडीमधल्या पूर्णा हद्दीमधील दाल मिल कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग लागली असून एका केमिकल गोदामाला ही आग लागल्याची माहिती समोर येते. आगीची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी महापालिका अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर कशामुळे ही आग लागली हे कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर पुण्यामध्ये गुंड झाले उदंड म्हणण्याची वेळ आली आहे, कारण तशीच काहीशी घटना लोणी स्टेशन परिसरामध्ये घडली आहे. लोणी स्टेशनच्या परिसरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किराणा दुकानदाराला मारहाण केली असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या कदमवाक वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मंडळाच्या 2 अशा 4 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कल्याण आधारवाडीपासून टिटवाळ्याला जोडणाऱ्या रिंग रोडचा मार्ग आता मोकळा होणार आहे आणि रिंग रोडसाठी अडथळा ठरणाऱ्या कचरा समस्येवर तोडगाही निघालाय. आधारवाडी डम्पिंगचा कचरा बायोमॅनिक पद्धतीनं हटवण्यासाठी आणि रिंग रोड तयार करण्यासाठी 94 कोटींचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेला लागणार आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाची गुंडगिरी पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप होतोय. एका वृद्ध भाजी विक्रेत्याला अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत असून याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सोबत अधिकाऱ्यांनी उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप होतोय. मान्यताप्राप्त एसटी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. मात्र कर्मचारी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक झाली आहे. तर या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34% 41% देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पोळा सणासाठी बाजारपेठ सजलेल्या आहेत. मात्र सजावटीच्या साहित्याच्या दरात 20 ते 30% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या खरीपामधील पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलंय. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. महिला गटामध्ये पुष्पा राठोड तर पुरुष गटामध्ये आदित्य पवार या मॅरेथॉनचा विजेता ठरलाय. रन फॉर हुतात्मा, रन फॉर मराठवाडा हे घोषवाक्य असलेल्या या मॅरेथॉनमध्ये लातूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता. तर देशामधील हळदीचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर होताना दिसत आहेत. वायदे आणि बाजार समित्यांमध्ये भावामध्ये चढ उतारही दिसून येत आहेत. तर यंदा हळदीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत आणि निर्यातीसाठी हळदीला चांगलीच मागणी आहे. हळदीचे वायदे आता 19,000वरून 14,000 ते 15,000 दरम्यानच असून या बाजार समित्यांमधील भाव 12,000 ते 14,000 दरम्यान आहे. तर आता आवक कमी असल्यानं मुगाच्या दरात सुद्धा चांगलीच तेजी आली आहे. मुगाचा हमीभाव 8,555 रुपये असताना बाजारामध्ये कमाल 11,000 ते 14,000 रुपयांपर्यंत दर मिळतो. आणि बाजारामध्ये सध्या ज्वारीचे भाव तेजीत आहेत. तर मागील हंगामामध्ये देशातील ज्वारीचं उत्पादन घटलं होतं आणि चालू खरीपामध्ये ज्वारीची लागवड कमी दिसतीये. सध्या बाजारामधील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे आणि दुसरीकडे ज्वारीला चांगलाच उठाव आहे. सध्या ज्वारीला मानानुसार आणि गुणवत्तेनुसार 3,000 ते 4,500 रुपयांचा भाव मिळतो. आणि देशामधील बाजारामध्ये हरभरा दरात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरू आहे. वाढलेल्या भावामध्ये हरभरा उठाव काहीसा कमी झालेला दिसलाय. तर दुसरीकडे नाफेडची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्या हरभरा भावामध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढ उतार सुरू आहेत आणि हरभऱ्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 6,000 ते 6,300 रुपयांचा भाव मिळतो. मुंबईसह राज्यभरामध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसानं किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये मान्सून सक्रिय राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय आणि 23 सप्टेंबरपर्यंत राज्य मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राज्यात वर्तवण्यात आली आहे.
तर 2 महिने देशभर तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये राज्यभरामध्ये प्रचंड घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये 1 महिन्यात दर 10 पटीनं कमी झालेले असून होलसेल मार्केटमध्ये 7 ते 10 आणि किरकोळ मार्केटमध्ये 20 ते 30 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. तर कोरोनाचं संकट संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी मालाच्या निर्यातीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. 2022 मध्ये 1123 टन आंब्याची निर्यात करण्यात सीएसएमआयनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि 2023 पर्यंत या आकड्यात आश्चर्यकारक वाढ होऊन सुद्धा ही निर्यात 4700 टनांपर्यंत पोहोचली आहे. आणि जळगाव जिल्ह्यामधील पाचोरा इथं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यापूर्वी 3 वेळा हा कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सगळ्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आमदारांचे स्थानिक प्रश्न सोबतच मराठा आरक्षणाबाबत राज्यातली परिस्थिती, आमदार अपात्रबाबत शरद पवार यांच्या गटाकडून सुरू असलेली कारवाई अशा प्रमुख विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद शहरामधील शिक्षण महर्षी केटी पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले आणि केटी पाटील यांच्यासारखे शिक्षक समाजाला दिशा देऊन गेले असून त्यांच्याच मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन राहुल नार्वेकर यांनी केलंय. केटी पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून हा पुतळा उभारलाय. गतिशील प्रशासनासाठी आणखी एक नवा कायदा जो आहे तो करण्याचं राज्य शासनानं ठरवलंय. सुशासन या नावानं हा कायदा करण्यात येणार असून त्याचा मसुदा तयार करण्यात आलाय. सुशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच त्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेनं गणेश मूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते. मात्र मूर्तींवर अशा खुणा करण्यास भाजपनं कडाडून विरोध केला होता. पालकमंत्री लोढा यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर पालिकेनं हा निर्णय रद्द केलाय. पुण्यामध्ये यंदा फिरत्या हौदावर महापालिकेकडून उधळपट्टी केली जाणार असल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. तर घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी सुमारे 150 फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांची निविदा महापालिकेनं काढली आणि याआधी कोरोना काळात गणेशोत्सवामध्ये संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा देण्यात आली होती. तर गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं अनोखा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळामधील 1 लाख कार्यकर्त्यांची गणसेवक म्हणून निवड केली जाणार आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून गणसेवकांना पोलीस प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गणेशोत्सवासाठी यंदाही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागानं कोकणात गाड्या सोडण्याचं नियोजन आखलंय आणि ठाण्यामधून आतापर्यंत 1949 गाड्यांचं बुकिंग झाल्याचं समोर आलंय. यामध्ये राजकीय मंडळींनीच या बस अधिक प्रमाणात बुक केल्यानं चाकरमान्यांनी त्याला पसंती दिली आहे. तर गणेशोत्सव काळामध्ये मुंबईमधून कोकणात जाणाऱ्या 3 गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली असून 3 गाड्यांचे एकूण 16 डबे वाढवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, त्याचबरोबर मुंबई ते मंगळुरू आणि एलटीटी ते कुडाळ, त्याचबरोबर दिवा चिपळूण मेमूच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी सुरू केली आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी 139 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून 22 पारंपरिक तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी जास्तीत जास्त नागरिकांना कृत्रिम तलावांचा उपयोग करावा असं आवाहन मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केलं. तर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंडळानं तब्बल 26 कोटी रुपयांचा विमा संरक्षण, 5,40,000चा विमा हप्ता भरून घेतलाय. 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर या 2 महिन्यांसाठी हे विमा कवच घेण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यासाठी 12 कोटींचं विमा संरक्षण घेण्यात आले. नियम कायदे धाब्यावर बसून उभारल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयानं गंभीर भूमिका घेतली असून बेकायदा बांधकामं उभारणाऱ्या बिल्डर विरोधात आता कठोरच वागण्याची वेळ आली आहे. सरकारी भूखंड बळकावून कोणतीही परवानगी न घेता बांधकामं उभी करायची आणि नंतर ती नियमित करून घ्यायची, हे आता आम्ही खपवून घेणार नाही असा सज्जड दम बिल्डरांना देण्यात आला.
तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भूसंपादन प्रक्रियेचा तिढा अजून कायम आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत संपादित केलेल्या जागेसाठी वाढीव भरपाईची मागणी करत गोदरेज अँड बॉयज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं उच्च न्यायालयात अर्ज केलाय आणि या अर्जावर महिनाभराच्या आत निर्णय घ्या असं आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिले. तर नवी मुंबई महापालिकेची कोट्यावधी रुपयांची विकास कामं सुरू असून या वेळेत ती कामं जी आहे ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या 25 एजन्सींना पालिकेनं दंड आकारलाय. वारंवार कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारांना यापुढे पालिकेची कामं देणार नाही असं आयुक्त नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या आपण पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. प्रमुख विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यभरात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसानं किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय. 23 सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. गतिशील प्रशासनासाठी आणखी एक नवीन कायदा करण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय. सुशासन या नावानं हा कायदा करण्यात येणार असून त्याचा मसुदा तयार करण्यात आलाय. सुशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसंच त्यावरती देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी महापालिकेनं गणेश मूर्तींवरती विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश दिले होते. मात्र मूर्तीवरती अशा खुणा करण्यास भाजपनं कडाडून विरोध केला होता. पालकमंत्री लोढा यांनी देखील या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर पालिकेनं हा निर्णय रद्द केला. पुण्यात यंदा फिरत्या हौदावरती महापालिकेकडून उधळपट्टी केली जाणार असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी सुमारे 150 फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांची निविदा महापालिकेनं काढली. याआधी कोरोना काळात गणेशोत्सवात संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा देण्यात आली होती. गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवरती अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं अनोखा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळातील 1 लाख कार्यकर्त्यांची गणसेवक म्हणून निवड केली जाईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून गणसेवकांना पोलीस प्रशिक्षण देतील. गणेशोत्सवासाठी यंदा देखील एसटी महामंडळाच्या ठाणे विभागानं कोकणात गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. ठाण्यातून आतापर्यंत 1949 गाड्यांचं बुकिंग झाल्याचं समोर आलंय. यात राजकीय मंडळींनीच या बसेस अधिक प्रमाणात बुक केल्यामुळे चाकरमान्यांनी त्याला पसंती दिली. गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या 3 गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 3 गाड्यांचे एकूण 16 डबे वाढवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मेंगळुरू, एलटीटी ते कुडाळ आणि दिवा चिपळूण मेमूच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं जय्यत तयारी सुरू केली. जलप्रदूषण टाळण्यासाठी 139 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून 22 पारंपरिक तलावांमध्ये सुद्धा विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावांचा उपयोग करावा असं आवाहन मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केलंय. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेण्यात आलाय. मंडळानं तब्बल 26 कोटी रुपयांचा विमा संरक्षण 5,40,000चा विमा हप्ता भरून घेतलाय. 24 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर या 2 महिन्यांसाठी हे विमा कवच घेण्यात आलंय. कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास त्यासाठी 12 कोटींचं विमा संरक्षण घेण्यात आलंय. नियम आणि कायदे धाब्यावर बसून उभारल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयानं गंभीर भूमिका घेतली. बेकायदा बांधकामं उभारणाऱ्या बिल्डरांविरोधात आता कठोरच वागण्याची वेळ आली आहे. सरकारी भूखंड बळकावून कुठलीही परवानगी न घेता बांधकामं उभी करायची आणि नंतर ती नियमित करून घ्यायची हे आता आम्ही थकवून घेणार नाही असा सज्जड दम बिल्डरांना देण्यात आलाय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भूसंपादन प्रक्रियेचा तिढा अजूनही कायम आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत संपादित केलेल्या जागेसाठी वाढीव भरपाईची मागणी करत गोदरेज अँड बॉयज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं उच्च न्यायालयात अर्ज केला. त्या अर्जावरती महिनाभराच्या आत निर्णय घ्या असे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. नवी मुंबई पालिकेची कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत. वेळेत कामं पूर्ण न करणाऱ्या 25 एजन्सीजना पालिकेनं दंड आकारलाय. वारंवार कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारांना यापुढे पालिकेची कामं देणार नाही असं आयुक्त नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय.
फेरीवाल्यांना विनापरवाना बसस्थान मांडण्याचा हक्क नाही अशा स्पष्ट शब्दात उच्च न्यायालयानं अंधेरी चार बंगला परिसरातील फेरीवाल्यांना फटकारलं. तसंच फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स महापालिकेनं सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिलाय. तर न्यायालयानं फेरीवाल्यांच्या याचिकेवरती महापालिकेकडून 14 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र मागवलंय. महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यात येणार असून त्यासाठी सनदी लेखापालांचे पॅनल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलंय. या पॅनलसाठी मुंबईतील 3 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यातील आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहताय 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. तर बातमीकडे जाऊयात. महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण करण्यामध्ये येणार असून त्यासाठी सनदी लेखापालांचं पॅनल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातून तयार करण्यात आलंय. तर या पॅनलसाठी मुंबईमधील 3 संस्थांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठांचा कारभार अधिक पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. 11वी ऑनलाईन प्रवेशाची 5व्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर झालेली असून या यादीसाठी अर्ज केलेल्या 5,829 विद्यार्थ्यांपैकी 4,620 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तर या फेरीसाठी 95,558 जागा उपलब्ध होत्या. मात्र या फेरीनंतर सुद्धा तब्बल 89,729 जागा रिक्त राहिल्यात. आणि पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. यापुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा जोशी.